आपले जे बॉटल असतात ना ते त्यांना 30-60 सगळ्या सेट करून घेऊ तिकडे आयटम्सला जा तुम्ही खयच्या खयच्या बॉटल लूज मध्ये विकता ओके इथे आयटम नेमला सर्च करा एक एक ब्रँड घ्या आयटम नेम आहे ना खाली इथे क्लिक करा घ्या एक कोणतं तरी ब्रँड ज्याचं तुमचं 30-60 बॉटल सेट करूच्या आयबी ना आता आयबी आता 180 न स्टॉक लेस करूचा का 750 न लेस करूचा स्टॉक 30-60 तो हो 180 ना हा मग 30 खाली डबल क्लिक मारा हो तिथे खाली बघा स्टॉक फ्रॉम असा खाली शेवटचा ऑप्शन स्टॉक फ्रॉम हो बघा इथे स्टॉक फ्रॉम नेम एनी हा इथे एन आहे ना त्याच्यात आय प्रेस करा आय बी 180 बॉटल घ्यायची आहे ना क्लिक करा लिस्ट होईल आय बी बघा 180 बस एंटर मारा ओके एंटर मारा से अपडेट मारा एंटर ओके आता इथं क्लोज मारा 60 ml ला पण ती बॉटल सेट करा खाली या एंटर मारला ते चालता ओके खाली या स्टॉक फ्रॉम है ना डायरेक्ट या माउस है ना चलता आहे ना आता काय थांब आता गेला पुढे गेलात पण तुम्ही क्लोज करत हो क्लोज करत आपण आता परत मारा 60 ml ला ओके आणि डायरेक्ट माउस नाही आहे ना स्टॉक फ्रॉम देतोय ते बॉटल फक्त सेट करायची जी बॉटल आपल्या क्लोज देऊची आहे ना ती सेट करायची आय प्रेस करा काहीतरी ओके आयबी 180 बस अपडेट बटनला सेव्ह करा ओके क्लोज करा आता आयबी झाले 30-60 सेट आता दुसरं सर्च मारा 90 ml पण लूज देतात ना 90 ml आपली बॉटल मग काय विषय नाही एस्केप करू नाही खाली दुसरी घ्या ना एस्केप आयबी झाली आता खाली होत एफबी आयबी घालवा दुसरं सर्च करा सगळ्या ब्रँडचे 30-60 आधी पॅक तुमका सेट करून घेऊचे बॉटल तर बिला मार्क सुरू कर नाही तर मार्क केला तर स्टॉक पाहिजे लेस करत आला 30-60 आता 30 एंटर मारा किंवा डबल क्लिक करा स्टॉक फ्रॉम ला या स्टॉक फॉर्म मध्ये बॉटल सेट करा खायची तुमका लूजला सेट करूची आधी काय करताला धय एम प्रेस करा ते येते लिस्ट मध्ये एम प्रेस करा ना फक्त एम एम निस्ती प्रेस करा एम बाकी काय प्रेस करू नको ते हा करा ना डाऊन एरो मारा किंवा एरो वर क्लिक करत आहे तो येते बघत आहे बरोबर मारा एंटर एंटर मारा सेव्ह करा कन्वर्जन 30च राहू त्याला 60 ml चं 60 ml 30 ml चं 30 मारा एंटर मारा हो एंटर मारला तरी डायरेक्ट अपडेट वरच जात राहतं ओके करा क्लोज करा आता कशाचा घेतला ओके ओके या माउस ने या डायरेक्ट स्टॉक फ्रॉम ला ओके दोनदा एंटर मारा फटाफट तो होतला सेव्ह मारा एंटर ओके सेव्ह ओके एस्केप करा ही विंडो ओके आता पुढचं ब्रँड सर्च करा झाले 30-60 झाले ना 90 पण लूज देतात मग आता काय चेंज करूची काय गरज नाही तुमचा कन्सेप्ट समजला मग 30-60 फक्त बॉटल लूज देऊची हवी सर जी बॉटल सध्या लूज केलेली असते ना ते उद्या चेंज झाली तर अशीच आपण चेंज करू शकतो
या अक्षर फक्त दाबायचं की येतील 30 ml ना 90 ml आणि बॉटल 30 ml कशी येतील सर 30 ml मध्ये सेट करूचे क्वार्टर म्हणणार हा मग एंटर एंटर मारा सेव्ह करा जाऊन ओके एस्केप मारा ओके पुढचं घ्या एंटर मारायचं सर्व ओके डायरेक्ट खाली या माऊसने एकच अक्षर प्रेस करा ना ओ आर फक्त प्रेस करा वर गेलं मग तोच सांगते ना आता या खाली ओ 2 अक्षर दाबू नका एकच अक्षर दाबा ओ दाबलात तर पुढचं अक्षर घेता ना आ दाबलात कार वाले देते बरोबर एंटर एंटर मारा सेव्ह एस्केप मारा नेक्स्ट पुढचं रॉयल स्टॅक झाला आता खाली दुसरं असा तयाच ओके इथे फक्त लूज बॉटल 30 आणि 60 पॅक सिस्टीमलाच येते हा म्हणजे आपण काय करतो बॉटल सेट करतो ज्या बॉटल मधून स्टॉक तुमचं लेस होईल एस्केप करा ओके आता जरा स्टॉक चेक करा तुमचं भरलेल्या प्रमाणे काळजीप्रमाणे परफेक्ट स्टॉक बघता ते सांगा रिपोर्ट्स मध्ये जायचा रिपोर्ट्स इकडे वरती आहे बघा वरती डावीकडे इकडे रिपोर्ट खालून शेवटचा ऑप्शन आहे बघा स्टॉक रिपोर्ट त्याच्यावर स्टॉक समरी बघा खालून दुसरं ऑप्शन नाही त्याच्यात नाव स्टॉक रिपोर्ट मध्ये खालून दुसरं ऑप्शन हा स्टॉक समरी तिथे लूज पॅकला क्लिक करा लूज अँड पॅक डावीकडे बघा रेड कलरचे चेक बॉक्स हा हो आणि ओके बटनला क्लिक करा ओके काही स्टॉक गेलो बघा आणि सगळ्या ह्याच्यावर बघू तर प्रिंटला क्लिक करा प्रिंट बटनला तुमच्या पेजवर हा प्रिंट ऐवजी नाही दिसतं आधी स्टॉक आहे तुम्ही बघू शकता ओपनिंग क्लोजिंग सगळ्या ह्याच्याप्रमाणे आपण भरलेलं सगळं असं ना तुमचं सगळं प्रॉपर ओके आता सगळे सेट करून झाले ना बॉटल आपले आता जाऊया पुढे तर क्लोज करा तर मागे या हो एस्केप करा किंवा क्लोज करा क्लोज इथं पण एस्केप करून बाहेर आता या फूड बिल या सर आणि आता मगाशी बिल ऍड करून आपण स्टॉक ऍडजस्ट करून नाही फूड बिल तिकडे हा न्यू बटनला क्लिक करा किंवा एंटर मारा काही करा ओके या एंटर मारत या तो आता स्टॉक बिला मारून कमी करून टाकूया जो आपण सेल झालेलो अगोदर तो इकडे आता ऍड करत चला तुमचे पेक सिस्टम सगळं ते बॉटल बरोबर सेट झाले ना सगळे आपले कारण त्याप्रमाणे तुमचा आता स्टॉक लेस होतो त्या बिलाच्या घेऊन तेवढं बॉटल ते लेस होऊन तुमचं बरोबर क्लोजिंग मॅच हो लक्ष दिलं ना आता इथे बिल ऍड करत चला सगळे एकत्रच ऍड करून टाकतात मग चला ऍड करा सगळे किती बिल आले ते 2 होती आजची आणि कालची आहेत ना ओके कालचे म्हणजे कधी स्टॉक आपण जो काउंट केलेला त्यावेळीचीच फक्त बरोबर ना त्याच्यानंतरची सगळी बिल येतील ओके ओके
त्याच्यात काय नाही समजलं तर विचारा. तर हीच प्रोसेस करूची आहे पहिले. नंतर फक्त का रेग्युलर कस्टमर टेबलवर बसलो का केव्हीटी ऍड करणे आणि नंतर बिल कन्वर्ट करणे. आता ही कसं स्टॉक ऍडजस्ट करतो करून टाकतो बिल. रेग्युलर मात्र पहिली केव्हीटी ऍड होते ती. सगळे ऍड करून घ्यायचे एका एखादे एक. आता हे सगळे ऍड करून झाले ना आजचे. हो, सेव्ह बटनला क्लिक करा. अच्छा, बिल नंबर ते हे करा, ओके करा. ते का तुम्ही डायरेक्ट क्लिक करा दिला आता. ओके, एंटर मारा, एंटर मारा. ओके, आता सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, झाला सेव्ह. आता प्रिंट नको, आता नो करा. बस क्लोज करा. क्लोज करा आणि मागे या. आता बिल सेव्ह झाला तुमचा. हो, न्यू बटनला क्लिक करा ना. ते पहिली तारीख विचारतं बघा. 7 तारीख. हो, आणि एंटर एंटर मारा द्यायचं. एंटर एंटर डायरेक्ट इकडे. 7 तारीखला 8 क्लिक करा तर. अच्छा, त्याच्यात बॅक डेटेड होऊची ना वाटतं तशी. आजच्या डेटने ऍड करा आणि एंटर एंटर मारा द्यायचं. तो बिल नंबर असा ना तो ऑटोमॅटिक जनरेट हो. तुम्ही डायरेक्ट हा करायचं ना, डायरेक्ट इकडे क्लिक करायचे नाही. हो, हा. इथं स्टॉक काउंट केलेलं, स्टॉक काउंट केल्यानंतरचे ना. ओके, ठीक आहे. ऍड एंटर एंटर मारा द्या. ते मग सगळे एकत्र मारून टाका. ओके करा. क्लोज करून बाहेर या जरा. हो, या न्यू बिलला क्लिक करा. एंटर एंटर मारा द्या सरळ. मारा एंटर एंटर. या एंटर एंटर मारत. ओके, आता चालू करा. रेट तुमच्या बरोबर पडतात, लक्षात टाका. रेट पण चेक करा. चुकलं असेल तर लगेच चेंज करून पण घ्या रेट. आणि काय नाही समजला का शंका असेल तर विचारा. हो, सेव्ह केलात ना. ओके, बस आता तेवढं स्टॉक आमचा अपडेट झालो ना आजचं. क्लोज करून बाहेर या. आता स्टॉक तुमचा जाऊन स्टॉक समरी मध्ये जाऊन चेक करा जरा. सगळं क्लोज करून बाहेर या. याचं पण क्लोज करा ना वरून. तळे सॉफ्टवेअर होतं. आता स्टॉक मध्ये रिपोर्ट, स्टॉक रिपोर्ट, स्टॉक समरी, रिपोर्ट, स्टॉक समरी. ओके, लूज पॅक्सला क्लिक करायचा. हा, आणि ओके बटनला क्लिक करा. आता प्रिंटला क्लिक करा. तर तुमका प्रिव्ह्यू मध्ये दिसतं व्यवस्थित. आता हो, आपलं जर रिमेनिंग राहिलेलं आणि तुमचा रजिस्टर आणि सॉफ्टवेअरचा रजिस्टर चेक करा जरा ब्रँड वाईज काही डिफरन्स येतं काय. ते स्टॉक आपलं मॅच होय बरोबर. टेबल डॅशबोर्डला क्लिक करायचा. खाली बघा तिथे टेबल डॅशबोर्ड उजवीकडे, त्याच्या खालचा टेबल डॅश म्हणून आहे बघा. त्याला क्लिक करा. तर हा आपल्या टेबलचा डॅशबोर्ड आला बघा. इथे आता काय करायचं, ज्या टेबलवर कस्टमर येऊन बसणार आहे ते टेबल सिलेक्ट करायचं. सपोज आता आता टेबलचे तुम्हाला ते सिलेक्ट केलेलं टेबलची कंडिशन सांगतोय बघा. ग्रीन म्हणजे तुमचे फ्री टेबल आहे, रेड म्हणजे तुमचे बुक टेबल. इथे स्टेटस दाखवलेला बुक म्हणजे रेड, फ्री म्हणजे तुमचं ग्रीन. आता हे तुमचे एसी म्हणजे एक टेबल मेन, त्याची सब टेबल पण आहेत 1 A B C आणि C पर्यंत. नंतर तुमचे 2 वाल्याचे A B C असत. ओके ओके. आता सपोज AC 1 मध्ये येऊन बसला पहिलो कस्टमर, त्याला 1 काउंट करायचं. दुसरा आला तर 1 A B आणि C वाजायचं. इकडे मी एक एंट्री मारून दाखवतो तुम्हाला. आधी टेबल सिलेक्ट करायचं आणि तुम्ही तुमच्या स्क्रीनवरच बघा. कर्सर दिसतोय ना माझा, हे बघा. इथे केओटी ला क्लिक करायचं. खाली ऑप्शन आहे बघा. एक मिनिट परत दाखवतो तुम्हाला. टेबल सिलेक्ट केलात ना, इथे डावीकडे आहे बघा केओटी आहे, फूड बिल आणि चेंज आहे.
तिकडे नाही हो, डावीकडे केओटी फुल बिल आणि चेंज. ओके, केओटीला जायचं, केओटीला क्लिक करायची. माऊस बघा कुठे माझा हलतो. त्याच्यानंतर इथे तुमचे ब्रँड घ्यायचे काय आहेत ते. ओके, आता मी इथे हा घेतला सोबत 30 ml. फक्त क्वांटिटी टाकायची. एक मिनिट, नेट जरा स्लो चालतंय तुमचं. नेट कंपल्सरी लागते ना मग नंतर नेट नाही लागत त्याला, नेट ऑफ असतं ते चालू राहणार. ओके, आता या कंटिन्यू करा सर. या टेबल डॅशबोर्डला या. तो डॅशबोर्ड ओपन करून ठेवायचा. इथे टेबल दिसतं रे तुम्ही. ज्या टेबलवर कस्टमर सिलेक्ट करायचा आणि केओटीक जायचा. ओके, तसं केला तरी चालता. आता हे करा, इथे मेनू ऍड करायचा. आता कोणतं रनिंग टेबल आहे का आता? मारा एंटर. टाका क्वांटिटी. ओके, पुढचं अजून काय आहे काय? पाणी बॉटल नाही. हा कोड टाकला डायरेक्ट येणार. हो, कोड पाठ केलं पाहिजे रनिंग. आणि काय नेक्स्ट टाकलाय. स्नॅक्स पण आहे. नेक्स्ट आहे नाही ना? ओके, आता हे झालं एवढंच आहे. सेव्ह म्हणायचं. सेव्ह करतो. खाली बघा ब्ल्यू कलरचा बटन आहे, ते आधी घालवा. नेक्स्ट घालो. हो, ओके करा. सिलेक्ट ऑटर नेम. वेटर नेम. वेटर तुमचं ते प्लस बटन क्लिक करा. प्लस बटन आहे बघा. वेटरचे नाव, वेटर तिथे कुठे जाता? क्लोज करा. वेटरचं नाव कुठे आहे बघा. वेटर नेम ते बघा, त्याच्या पुढे प्लस बटन आहे बघा, तिथे क्लिक करा. इथे नाव टाका. खाली न्यू बटनला क्लिक करा आणि वेटरचं नाव ऍड करा. हा, इथे नाव ऍड करा. टाका, तुमचं नाव ऍड करून ठेवा. आणि सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, अजून कोणाचं ऍड करायचं आहे? नको ना, बस झालं ना. हे क्लोज करा. ओके, तिथे आता ऍड झालं बघा ते नाव. आता सेव्ह करा. आता सेव्ह करा. ओके, हे आता क्लोज करा. ओके, हे पण क्लोज करा. येस करा. आता टेबल बघा रे, रनिंग चालू झालं बघा. ओके, त्याची अमाऊंट बघा, ते दिसतंय बघा, 270 रुपये झाले आता. परत ऍड करायचं. हा, त्याला सेम, त्याला सिलेक्ट करायचं माऊसला. सिलेक्ट करायचं. रेड हा, आणि खाली बघा नेक्स्ट केओटी ऑप्शन आलाय बघा. नेक्स्ट केओटीला क्लिक करायचं. बरोबर. परत आता इथे ऍड करायचं काय असेल तर सेव्ह करायची. त्या टेबलला परत ऍड होणार. हो, एक बिल मारी आहे का प्रॉपर? अजून एक ऍड करा ना. हो, काही ऍड करा. कॅन्सल होऊ शकतो. हो, कॅन्सल होणार. एवढं पुरं सर्च करत बघा, 3 अक्षर टाकायची फक्त. एंटर. अजून काय सेव्ह करायचं. सेव्ह करा. अशी तुम्ही केओटी ऍड करणार कस्टमरची. रिपीट दिली तरी सेम. ओके करा. हे क्लोज करा. आधी प्रॉपर आधी काय कमी करायचं? एक बॉटल आधी हे करू. एक प्रॉपर एक ऍड केलं, त्याचं बिल मारूया, नंतर ते स्टेप बघूया. ओके, आता बघा, आता बिल अमाऊंट किती झाले? 300 रुपये. आता वेटरने सांगितलं 1 नंबरचं बिल द्या. मग तुम्ही काय करायचं? टेबल सिलेक्ट करायचा आणि फूड बिलला क्लिक करायचा. करा स्टेप. सिलेक्ट करायचा टेबल, ज्या टेबल क्लोज करा. गडबड करू नका, समजून घ्या. टेबल सिलेक्ट असा ना, आणि फूड बिलला जायचा. का बिलात येत त्याला सगळे ऍड झाले बघा. आता हे तुम्ही आयत्या वेळी जर त्या हवे असेल तर तुम्ही ऍड पण करू शकता इकडनं. सपोज त्याला अजून काहीतरी स्नॅक्स पाहिजे किंवा काय पाहिजे, हे जर तुम्ही त्या बिलात ऍड पण करू शकतात.
ओके, आणि ह्याचा म्हणायचा प्रिंट म्हणायचा की पहिली प्रिंट येतली त्याची. ओके, हे बिल फॉर्मॅट सेट करून देतो तुम्हाला. ओके, ते इथे प्रिंट येणार तुमची, त्यानंतर हे प्रिंट जाणार तुमच्या टेबलला. बरोबर. टेबलला गेल्यानंतर इकडे तुमचे बघा सेटलमेंट करू शकता तुम्ही. इकडे हे प्लस बटन आहे, इथे क्लिक करून जीपे आले, कॅश आले. जर सपोज जीपे असेल तर इथले 0 करायचे आणि इथे ई वॉलेट मध्ये पैसे टाकायचे 300 रुपये. ही वॉलेट कुठे आहे? हे काय हा. तिथे टाका आणि ओके करा. टाक. टाका तुम्ही. e-wallet इथे मध्ये नेट टाक. स्लो आहे त्यामुळे ऑपरेट होत नाही माझ्याकडे. 300 टाक. आणि ओके म्हणायचं ओके का? आणि सेव्ह बटनला क्लिक करा. बस, ते तुमचं बिल सेव्ह झालं. ओके ओके करा. नो करा, त्याला प्रिंटला नो करा. कधी तिथे टेबल डॅशबोर्डला या. टेबल डॅशबोर्ड तुम्ही खुर्ची घेऊन बसतात तर बसा ना हो. खुर्ची द्या. टेबल डॅशबोर्ड वरती आपलं डॅशबोर्ड ओपन आहे ना, डॅशबोर्ड त्याला क्लिक करा. एकदम वरती हो, बिल वगैरे असेल डॅशबोर्डला क्लिक करा. आता टेबल बघा क्लिअर झाला तो तुमचा. ओके, आता नवीन टेबल घ्या, नवीन केव्हीटी मारा. आता तुमच्या पुढचं एडिट कसा करायचा, कॅन्सल कसा करायचा ता बघूया. अरे आपली बाई. वाढव बाई. आता तुमचं काय नाही समजलं तर मग विचारच चला. नाही ऑप्शन थोडा. कॉन्फिडंट आहे का? आता स्पेलिंग चुकीचा पडला. नाही आता सपोज ह्याच्यातला तुमचा नको म्हणतात, मग ते खाली सिलेक्ट करायचं. सपोज स्नॅक नको, माऊसने सिलेक्ट करायचा आणि कीबोर्ड वरनं डिलीट बटन दाबायचा. गेला. ओके, डिलीट करत होय करूया ना. हा करा. इथे स्नॅक ऍड करा पुन्हा. इथे समजलं मग रिअल टाइम असेल तर सिलेक्ट करून डिलीट मारायचा. ह्याच्यात मॅडम टाका एक. ओके, सेव्ह करा. आता सेव्ह झाले बघा. ह्याच्यात किती नंबरची केवटी या टेबल ओके 1 आहे. याचा क्लोज करा. ओके, इकडे बघा डावीकडे एक तर तुम्ही त्या ह्याच्यामधनं पण जाऊ शकता, ते रिपोर्ट्स मधनं, किंवा इकडे हे एरो बघा, हे लेफ्ट राईट इकडनं पण जाऊया. क्लिक करा त्याच्यावर. हो, त्याच्या बाजूच्या ह्याला करा. ही आली बघा. तर लगेच अगोदरची केवटी इथे तुम्हाला दिसते. तर आता सेम सिलेक्ट करा तिकडे. डिलीट करायचं सिलेक्ट कर. हो, जर आता एक घालवायचं ना सपोज, आणि डिलीट बटन दाबायचं कीबोर्ड म्हणून आणि अपडेट बटनला क्लिक करायचं. तिथे उजवीकडे बघा अपडेट नावाचा ऑप्शन आलाय. बस तो प्रोडक्ट केवटी मधून निघून जाणार. ओके, क्लोज करा. ओके, ते क्लोज करा. आता सांगा अजून काय सांगू तुम्हाला. या डॅशबोर्डला या ना हो. डॅशबोर्ड नेहमी इथे क्लोज करून टाका. डॅशबोर्ड नेहमी ओपन करून ठेवायचा. इथे तुम्हाला रनिंग टेबल दिसणार. आता परत त्याच्यात आता रिपीट ऑर्डर आली, काय करणार. रिपीट ऑर्डर आली, सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट केवटी म्हणायची. नवीन काय असेल ते ऍड करायचं. तर ऍड करा काही पण, नंतर आपण डिलीट करून टाकूया. कंट्री टाका मॅडम. एंटर मारा. एंटर डायरेक्ट सेव्ह खाली काहीतरी हवंय नको सेव्ह करू. ओके, सेव्ह. प्रोडक्ट लिस्ट मध्ये काहीतरी पाहिजे ना केवटी मध्ये, तरच सेव्ह होणार. हे क्लोज करा. ओके, आता बघा टेबलची अमाऊंट वाढली असेल बघा खाली मॅडम. ओके, आता ज्यावेळी वेटर सांगतो 1A चं बिल द्या, सिलेक्ट करायचं आणि फूड बिलला जायचं मॅडम. ओके, फूड बिलला गेलात, टेबल सिलेक्ट करून डायरेक्ट क्लोज करा. घाई करू नका, समजून एकदा क्लिक करायचे फक्त आणि फूड बिलला जायचं.
आता बिल तिथे ओपनच आहे बघा तुमचं वरती बाजूला, त्यामुळे ते दाखवत नाही सेपरेट. इथे आलं बघा. बस इथे प्रिंट काढायची त्याची, प्रिंट जाणार कस्टमर कडे. डावीकडे प्रिंट ऑप्शन आहे बघा. हा यस म्हटलं की तुमचे प्रिंट येणार. काय झालं? ओके. हा बंद झालं, म्हटलं बंदच झालं इकडे. ओके मॅडम, प्रिंट द्यायची, प्रिंट जाणार तिकडे कस्टमर कडे. हे क्लोज करा. तर इथे मग सेटल करायचं. कॅश मध्ये असेल तर डायरेक्ट सेव्ह म्हणायचं, आणि जीपे वगैरे असेल तर प्लस बटन आहे बघा खाली ग्रीन कलर, तिथे जीपे वगैरे तुम्ही घेऊ शकता. बाय डिफॉल्ट कॅश मध्येच असते ती अमाऊंट. जर तुम्हाला जीपे घ्यायचं तर ई वॉलेटला वरचे 0 करायचे कॅशचे, आणि खालचे जीपे मध्ये ई वॉलेट लिहून इथे अमाऊंट टाकायची. किंवा कधी कधी अर्धी अर्धी पण अमाऊंट असते. 10 रुपये कॅश मध्ये, 10 रुपये जीपे वरती, 10 रुपये खाली 10 रुपये टाकायचे. ओके म्हणायचं. ओके, आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं. जोपर्यंत तुम्ही सेव्ह करत नाही तोपर्यंत तुमचं टेबल क्लिअर होणार नाही. प्रिंट पाहिजे असेल तर रिपीट देऊ शकता. आता क्लोज करा. आता टेबल बघा, जेव्हा तुम्ही फायनल बिल सेव्ह करणार ना मॅडम, टेबल तुमचं पुन्हा क्लिअर होणार. ओके, आता मारलेली जे आपण जेवढी बिल आहेत ती बघायची असतील तुम्हाला, उजवीकडे बघा फुल बिल नावाचं ऑप्शन आहे. फूड बिल, त्याला क्लिक करा. इथे बघा सगळी लिस्ट आली बघा आजच्या डेट प्रमाणे. मागची बिल तुम्ही इथूनच बघू शकता डेट टाकून. आणि एखादं बिल तुम्हाला रिपीट ओपन करायचं आहे, इथे सिलेक्ट करून डबल क्लिक करायचं. करा डबल क्लिक, तिथे तिथे ओपन आलं बघा. तुम्ही रिप्रिंट करू शकता, अपडेट करू शकता, नको असेल तर डिलीट करू शकता. ओके, क्लोज करा हे. येस, आता दिवसाचा जो सेल आहे ना मॅडम, तो इथेच दिसतो बघा. 4 बिल झाले सकाळपासून, एवढा तुमचा सेल आहे. आणि पेमेंट कसं आलं, त्याला पेमेंट समरी ऑप्शन आहे बघा, त्याला क्लिक करा. ओके, का खाली बघा टोटल दिसतंय बघा. कॅश मध्ये किती रिसिव्ह केले, आणि ई वॉलेट मध्ये किती केले, आणि टोटल सेल पण दिसत. 4540 टोटल सेल आहे. नंतर कॅश आहे तुमची 4220, आणि जीपे मध्ये तुमचे 320 रुपये फक्त आले. असं तुम्ही दिसतं. प्लस तुम्हाला इथे पेमेंट बिल वाईज पण समोर दिसतं रिपोर्ट सगळा बघा. ओके, आणि जर इथे प्रिंट म्हटलं तर प्रिंट पण तुम्ही सिंगल क्लिक वर छोट्या प्रिंटरवर काढू शकता, किती अमाऊंट झाली, काय झालं ते. ओके, तसंच तुम्ही जर केओटी लिस्ट बघायची असेल, रिपोर्ट केओटी लिस्ट मध्ये पण तुम्ही बघू शकता कोणती केओटी तुमची रनिंग. आता अनक्लिअर कोणतीच नाही असं, तर इथे केओटी पण लिस्ट दिसते तुम्हाला. इथे बिलाची लिस्ट दिसते, इथून तुम्ही मॉडिफाय वगैरे करू शकता. आणि हा टेबलचा डॅशबोर्ड नेहमी ओपन करून ठेवा, ज्याची टेबलची कंडिशन तुम्हाला इथल्या इथे दिसणार. आता कधी कधी काय होतं सांगा, टेबल नंबर 1 आता आपण केओटी ऍड केली. हे आपण केओटी ऍड केली, टेबल नंबर 1, कस्टमर बसला 1 वर, ते केओटी पण ऍड केली आपण. पण आयत्या वेळी कस्टमर काय करतो, 1 नंबरचं जाऊन डायरेक्ट 3 नंबर वर जाऊन बसतो. मग हे टेबल सिलेक्ट करायचं, आणि हे बघा टेबल चेंज टेबलला जायचं इथे. ओके, इथे यायचं, आणि ज्या टेबल नंबर वर जाऊन बसला ते टेबल नंबर इथे तुम्ही सिलेक्ट करा. 3 वर गेला तर 3 नंबर सिलेक्ट करायचं इथे, आणि अप्लाय करायचं. तर टेबल ऑटोमॅटिक तुमचं 3 नंबर होतं 4 वर चालू झालं बघा. ओके, असं तुम्ही टेबल चेंज पण करू शकता. ओके, अजून काय सांगू तुम्हाला, हे कॅन्सल कसं करायचं, ऑर्डर कॅन्सल. हा, आता हे बघा, हे टेबल नंबर 4 आपण मारले केओटी, कस्टमर आयत्या वेळी निघून गेला, कॅन्सल करायचे. मग तुम्ही सिंपल इथे यायचं, रिपोर्ट्स मध्ये या मॅडम, तिथे केओटी लिस्ट ऑप्शन आहे बघा. ओके, ओके करा तिथे. आजची केओटी आली बघा टेबल नंबरची. ओके, डबल क्लिक करा त्याला, आणि डिलीट करून टाका. इथून खाली रेड कलरचा ऑप्शन आहे बघा. येस, ओके, इथून तुम्ही केओटी डिलीट करू शकता तुमची. आता क्लोज करून मागे या, आणि टेबलचा डॅशबोर्ड बघा. ओके, क्लिअर झालं बघा. तसं असेल तर तुम्ही तिथून कॅन्सल पण करू शकता. अजून विचारा, अजून काय काय ऑप्शन सांगू. नवीन परचेस ऑर्डर येते ना आपली, हा, ऍड करायची. येस, नवीन परचेस असेल ते हे होते, टीपी येते. एंट्री मध्ये या मॅडम, डावीकडे वरती एंट्रीज वरती. हा, त्याच्यामध्ये परचेस ऑप्शन बघा कुठे दिसतो तुम्हाला. परचेसला यायचं, तिथे हे करा, काय एंटर मारा.
ओके इथे डेट टाकायची, करंट डेट ऑटोमॅटिक येणार, एंटर. इथे तुमचा सप्लायर बनवायचा, ते F3 मारून तुम्ही नवीन बनवायचं. वर दिलंय बघा F3 फॉर न्यू. इथे म्हणजे संभारकी ट्रेडर्स असेल. मॅडम मारा ना F3. तिथे दिले ते का कॅशच्या पुढे F3 फॉर न्यू. इथे तुमच्या ट्रेडरचं नाव टाकायचं, एखाद्या ट्रेडरचं नाव ऍड करा. इथे F3 मारून नवीन ऍड करायचं. एकदा ऍड करून ठेवला तिथे नाव आहे, सेव्ह बटनला क्लिक करा. बस. नेट स्लो झालं वाटतं. जरा चार्जर जरा तिकडे द्यायला लावा. नाही सेव्ह का? हा ते क्लोज सेव्ह केलात ना मग असं नाव. ओके आता तिथे संपर्क ट्रेडर्स ऍड झाला बघा तुमचा. बस एंटर मारा, एंटर मारा. काही ते टीपी नंबर टाका, त्याचा बिल नंबर आता टाका 1 2 3 का असेल ते. बस एंटर. इथे तुम्ही बिलाप्रमाणे भरणार ना सगळी माहिती. बस एंटर मार्ग. इथे तुमचे ब्रँड आले बघा. जो ब्रँड आला सिलेक्ट करायचा, क्वांटिटी टाकायचा, रेट टाकायचा, बिलाप्रमाणे भर द्यायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं की तुमचा स्टॉक एवढा ऍड होणारच. समजलं का? एंट्री पूर्वी मारायची आहे. हा व्हिडिओ पण रेकॉर्ड होतो, मी तुम्हाला व्हिडिओ पण पाठवतो. समजला? तो बघून तुम्ही करू शकता. आणि अगदीच नाही समजलं तर मला इंडेक्स वर दिला तुम्ही सांगू पण शकतो तुम्हाला. ओके हे क्लोज करा. येस करा. ऑनलाईन ते चालू आता याच्यात सांगा, मारून बघा. सॉफ्टवेअर एकदा क्लोज चालू करून बघा. गोडाऊन टू काउंटर नाही, गोडाऊन टू काउंटर याच्यात तर नाही, डायरेक्ट सगळं एकत्र. हे मॅडम हे आधी आहे ते क्लोज करा. गोडाऊनला वगैरे एंट्री वगैरे नाही ना. वरून क्लोज विथ बॅकअप करायचं. तर नेहमी केलेलं काम इथे सेव्ह होणार. ओके म्हणायचं आणि इथे क्लोज मारायचं. तिथे क्लोज बटन आहे बघा. येस. हे सगळं क्लोज करा. थांबा हे मिनिमाइज करून येस करा. ओके करा त्याला. ते मिनिमाइज करून ठेवा. इंडेक्स मिनिमाइज म्हणजे ती आडवी रेषा सिंगल. आता ते हॉटेल ERP आपलं पुन्हा सॉफ्टवेअर ओपन करा. ते होऊन दे काय ते प्रिंटरच आहे ते. कंटिन्यू बटनला क्लिक करायचे ओपन करताना. ओपन करायचं असेल तर तो डॅशबोर्ड आधी लॉग इन तरी करा. हॉटेल्स रॉयल स्पाइस आलं बघा. एंटर बटन मारा त्याला. युजर आयडी 1 टाकायचा. त्याच्यात हा युजर आयडी 1 पासवर्ड 1 ते घालवा, सगळं घालवा. आता ते एंटर मारा. 1 टाका. पुन्हा पासवर्ड पण 2दा एंटर मारा किंवा सॉफ्टवेअर तुमचं लॉग इन होईल. 1 डॅशबोर्डला यायचं सरळ क्लिक करून. तो का टेबल डॅशबोर्ड उजवीकडे पण आहे मॅडम. इकडे एंट्री मध्ये गेला तिथे पण आहे, कुठूनही जाऊ शकता. हा एंट्री मध्ये पहिलाच असेल बघा. इथे कुठे आहे? तो का टेबल डॅशबोर्ड आपण 2दा वापरला पण मगाशी. तसं वापरला तरी चालेल शॉर्टकट. ओके आता तुम्ही एंट्री मारून बघा आणि मला नाही काय समजलं ते विचारा लगेच. पहिली मारली आहे बघा मला. तुम्ही एक ट्रायल मारून बघा, नंतर मी ते शेवटी तुमचं झालं ते आपण ते डिलीट कसं करायचं ते बघूया. तुम्ही एक ऍड करा. काही पण तुम्ही आता तिघही एकमेकांचे डिस्कस करा. स्ट्रॉंग मार 1 नंबर टेबलला. मला सांगितलं मारलं एचपी स्ट्रॉंग 1 टाक 200 रुपये. एलपी स्ट्रॉंग रेट किती? एलपी माइल टाकलं. ओके सांगा इथे काय विचारलेलं मला ते. एसी नॉन एसीचं करायचंय. रेट मध्ये फरक आहे. एसी 10 रुपये जास्त आहे, नॉन एसी 10 रुपये. हो आता जे आपण पहिले जे आहेत ना, एक हे प्रोडक्ट सिलेक्ट करा मॅडम. टेबल सिलेक्ट करा कोणते आणि केओटी ला या. डॅशबोर्ड आहे बघा, डॅशबोर्ड बाजूला. हो मॅडम ऑलरेडी ओपनच आहे तो का. या केओटी ला या. ओके एंटर मारा. एक कोणते एक प्रोडक्ट घ्या ज्याचं रेट टाकलेलं आहे. आता इथे किती पडला याचा? 250 260 व्हायला पाहिजे. 250 आहे 260 व्हायला पाहिजे. एसीचं किती आहे? 260. मग याने मॅडम ते आयटम लिस्टला या बघू तिथे रेट काय टाकलेलं बघा. रॉयल चॅलेंज 180 सिलेक्ट करा किंवा हे करा इथे क्लोज करा. हे क्लोज करा. ते रॉयल चॅलेंज इथे नाव आलंय ना तिथे क्लिक करा.
180 mr इथे क्लिक करा आणि F3 बटन दाबा, सॉरी F1 बटन दाबा, F1 एडिट साठी. इथे बघा रेट किती पडला, सेमच पडलेला आहे ना. मग इथे काय करा माहित आहे, एक टेबल सर्व्हिस आहे तो एसी काउंट करा आणि बार आहे बघा त्याच्या खाली बार, तो तुमचा रेग्युलर हे करा रेट. इथे 260 करावं लागेल तुम्हाला एसीचा रेट. आणि खाली बघा बार आहे त्याच्या खाली, इथे तुम्ही टाका रेग्युलर नॉर्मल टेबलचा रेट. असे दाखवचे लागतील तुमका. अपडेट करा, ओके करा. सिलेक्ट करायचं असेल तर हो दाखवतो, आता दाखवतो. आता एकदा क्लोज करून बाहेर आहे मॅडम. क्लोज करा त्याला, येस करा. ओके, आता टेबल सिलेक्ट करून आता केवटेला या आणि मगाचाच प्रोडक्ट रॉयल चॅलेंज आपण जो रेट टाकला तोच प्रोडक्ट घ्या. आता इथे बघा पुढे बघा, आता नॉर्मल किती बघा 160 पडलं, 260 पडलो बघा, म्हणजे एसी जो. जर तुमचा नॉर्मल टेबल असेल तर तिकडे बघा सर्व्हिस टाईप ऑप्शन आहे वरती बघा, तिथे बार घ्यायचा, बार घ्या. ओके, आता इकडे या, प्रोडक्ट सिलेक्ट करा आता. हा हो, एंटर मारा. आता किती झालं, एक तास क्वांटिटी रेट बघा चेंज झालो. बरोबर. ओके, फक्त तुमचा सर्व्हिस टाईप चेंज करूचा. बार घेतला तर साध्या टेबलाचे रेट पडतले आणि नॉर्मल नेक्स्ट केवटी ठेवला तर डिफॉल्ट मी एसीचा करून ठेवलोय. मॅक्झिमम टेबला तुमची एसीची आहेत. रेग्युलर रेट तुमचं फक्त तेच पडत राहतले. फक्त जर साधा टेबलर बसलो तर फक्त बार ऑप्शन घ्यायचो, तर बारचे रेट पडतले. आता तुमचं एक काम करूया, आयटम लिस्ट मध्ये जाऊन दोन्ही रेट अपडेट करून ठेवू एकदा. बरोबर. ते कसे करतात, ते आयटम लिस्ट मध्ये जा मॅडम. ओके, आता इकडे प्रोडक्ट गेले बघा तुमचे, सर डबल क्लिक मारायचे. हो ओके, इथं टॅक्स फ्री ठेवा. हा आणि एंटर बघा टेबल दुसरं घ्या नाही कोणतं तरी. हे बघा हो DHL क्लिक केल्यावर ते रॉयल क्लोज करून बाहेर या. ओके या मॅडम, आयटम्सला या. ओके, आता इथे बघा टेबल सर्व्हिस म्हणजे एसी टेबल हा तुमची. टेबल हो, टेबल सर्व्हिस म्हणजे एसी टेबल आणि बार म्हणजे रूम सर्व्हिस म्हणजे रूम नाही बार. आता दोन बार म्हणजे बार, आता दोन चेंज केले. बार मध्ये खाली लगेच हा रेट टाकायला पण बरे तुम्हाला तिथले येते. बार म्हणजे रेग्युलर टेबल आणि टेबल सर्व्हिस म्हणजे एसी. ओके, सिलेक्ट करून तो आयटम आणि अपडेट बटनला क्लिक करा मॅडम. ओके, आता बरोबर. आता सगळे रेट टाकून घ्या. हो, केओटी मारताना ते सर्व्हिस टाईप विचारता बघा मॅडम. आता या केओटी मारून दाखवा बघू कशी चेंज करणार. हे क्लोज करा, सगळं क्लोज करायला विसरू नका हो. हा, आता या टेबल डॅशबोर्डला. ओके, आता एक टेबल, हा कोणते एक टेबल घ्या आणि केओटीला या. आता सपोज हे आता एसीचं मारताय की कशाचं मारताय, नॉन एसी मार. आता नॉन एसी मारा. टेन्शन आधी मॅडम चेंज केलं पाहिजे प्रोडक्ट ऍड करण्या अगोदर, नाही तर तुमचं एसीच पडतो रेट. ओके, हा ठीक आहे. आता तुम्ही चेंज करा. सर्व्हिस टाईप कुठची आहे ती आधी. हो, बार म्हणजे नॉर्मल टेबल, आधी पैसे करू, बाकी बाय डिफॉल्ट एसीच केलेला आहे. काय करताय आता, डिलीट कर. हो मग इथे प्रोडक्टच्या तिथे आहे ना मॅडम. हा, कशाला iPhone ने ते घालवा ना. रेट चेंज केलेल्या पैकी प्रोडक्ट घ्या ना. आता जो आपण चेंज केला ना, हो मग तुम्ही ते सर्व्हिस ते बाय डिफॉल्ट एसी वाला असतं ना, तर नॉन एसी असेल तर फक्त बाहेर करायचं तिथे. आता बघा पडले ना, बस एंटर मारा तर तो ऍड होतो लो. फक्त सर्व्हिस टाईप वर लक्षात ठेवा. जर नॉन एसी असेल तर बार फक्त सिलेक्ट करू का रेट पडतो लो. याच्यात काय डाऊट तुमचं. नवीन एक टेबल एसीचं एलपी स्ट्रॉंग बनवला. हे काय डिलीट करते रनिंग टेबला नको झालं. आता चालू करूया आपण. ऍक्च्युअली करा आणि एक नंबर टेबल आता क्लोज करा मॅडम. क्लोज करता बिल मध्ये, फूड बिल मध्ये ते बिल काय मारलेले ते कॅन्सल करून टाका. दिवसाचा रिपोर्ट काय बघा समजलं तुमका. आता क्लोज करा मॅडम. हो क्लोज करा मॅडम. दिवसाचा रिपोर्ट फूड बिलला यायचं, फूड बिलला जायचा बघा, फूड बिलला आणि खाली पेमेंट समरी घ्यायचा.
आता ह्याच्यात दिसतली सगळी खाली समरी दिसतं बघा, टोटल अमाऊंट किती, कॅश मध्ये किती, कार्ड मध्ये किती, आणि वरती सगळी बिल पण दिसतात बघा. एकदा क्लोज करा मॅडम एकदा. सर पुन्हा या फूड बिलला. आता बिल डिलीट करूचे आहेत ना, ते ही बिला दिसतात बघा तुमका. त्याच्यावर डबल क्लिक करा मॅडम, कोणते एका बिलावर, आणि डिलीट करा. ती कालची आहेत. हो ना, ती कालची आहेत ना. ती नको करू, ती हा नको ते करू. बरोबर केलं, माझ्यावर लक्ष देऊ ना. येस, कालची खायची आता डिलीट करू सांगा. रुपेश सावंत दिले मी AC1 तर डिलीट करा. चॉईस ट्रॅक त्यात काय कर माहिती असे तर डिलीट करता या मग परत नवीन बनवू ते डिलीट ती काल केला आता कालची हो. हा क्लोज करा, त्यांना खालचा एक डिलीट करा. नाही झालं डिलीट. ना होताला डबल क्लिक करा खालच्यावर, डिलीट डिलीट करा. येस करा, ओके करा. आता क्लोज करून बाहेर या. इथं पण क्लोज करा. आता परत जावा फूड बिलला. आता बघा गेली. दोनच फक्त राहिले. ओके कालची दोन कालची झाली. टेबल. ओके, हे क्लोज करा. कालची आणि आता केओटी लिस्टला या बघू. कालपासून- एंट्री रिपोर्ट्स मध्ये जाऊन रिपोर्ट्स आजची पण. केओटी मारलेली आहे का बघा. ओके करा. ओके, काही नाहीये बघा. ओके, क्लोज करून बाहेर या. आता तुम्ही रेग्युलर चालू करा. तुम्ही टेबल डॅशबोर्डला या. तर टेबल डॅशबोर्ड. आता कोणता रनिंग टेबल आता असं सांग. का? AC मध्ये ह्या टाकेल पी स्ट्रॉंग हो, टेबल नंबर सांगा. एक नंबर टेबल एसी रेड बदलायचा 200 टाका. रेट आधी तुमचे बदलूचे लागतील. रेट हैसर बदलूचे असत ना, हा 200 कर. मग हे आयटमच्या थै येऊन ना मॅडम F1 बटन दाबायचं. रेट चेंज करायचं असेल तर इथल्या इथे तुम्ही चेंज करू शकता. 200 कर आणि 190 बार मध्ये 190. बस, आणि अपडेट बटनला क्लिक करा. रिअल टाइम चेंज करण्यासाठी F1 बटन. ओके, आता एंटर मारा. आणि काय आहे काय नाही एवढं. हा सेव्ह. आता वेळ आहे ना तुम्हाला मॅडम, सगळे रेट चेंज करून घ्यावा का गडबड व्हायची नाही. इथे क्लोज करा. प्रिंट का द्यायची काय गरज नाही. प्रिंटरचं काय बोलल्या मालकांना बोलू आता. सरांना फोन. आणि रेट सगळे चेंज करून घ्यावा दोन्ही. बाहेर न्यायचे तर तुमचा सेटअप चालू झाला. आणि तुमचे काय शंका असेल तर विचारा मला. ओके, टाका एंटर मारा आणि कॉन्टिन्यू टाका. ते आधी एसीचा आहे का नॉर्मल? नाही नाही एसीचा ना बाहेरचा आता मग ते सर्व्हिस टाईप बदलू आहे तुमका. प्रोडक्ट वर यावं. प्रोडक्टच्या खाली क्लिक करा. आयटम नेम वर पडलो. आयटम वर येऊ आहे तुमका. केला ते आणि काय हे इंडिका सोबत काय दत्ता हा 10 की 20 पाणीवाली 10 बॉटल टाकला वॉटर म्हणून सर्च करा. हे बघा. त्यातली 500 हो, 10 रुपये द्यायचे. एंटर. DSP ब्लॅक आहे 10 ला 5. 10 ला 5. 3 अक्षर टाकायचे. 3 अक्षर बस. केलंच ना हो, जास्त सर्च करत बसायचा नाही. सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, इथं क्लोज करा. हो, क्लोज करा. प्रिंट ठेवचे काय पण क्लोज करून टाका. त्याची प्रिंट ठेवची काय गरज नाही. डॅशबोर्ड येऊन वर थांबायचा. ओपन ठेवला ते चालतं. इकडे डायरेक्ट करू हो, यस करा. कॅन्सल. आणि डॅशबोर्ड पार्सलची एंट्री करूची असतात हा, पार्सलचे पण करू का. पार्सल डॅशबोर्डला या. आता या पार्सल दिला डीएसपी ब्लॅक आणि काय पार्सलचे पण टेबल ऍड करून जाऊ दे. माऊस सोडा जरा. हे आता 11 टेबल आहेत ना, हे 4 टेबल पार्सलचे ऍड करून देतो तुम्हाला. एक मिनिट हा. इकडे बघा. इकडे तुमचे आता पार्सल हे पार्सल 4 टेबल ऍड झाले. होय ते वापरू शकता. म्हणजे लाईनच पुरी करून टाकलेत. ओके, आता करा. आता कोणाचा काय करूचा. आता या बिल पेड करूचा खायच्या याचा टेबलचा AC1 चा सिलेक्ट करायचा आणि खाली फूड बिल ऑप्शन आहे बघा. फूड बिल ला क्लिक करायचं. ओके,
प्रिंट आता नको मग डायरेक्ट पेड ह्या करूचा कॅश का ह्याच्यात असा कॅश कॅश असत तर डायरेक्ट सेव्ह म्हणायचा डायरेक्ट सेव हो आणि जर जीपे असत तर प्लस बटनला क्लिक करून जायचं खयच्यात आपल्याच बटन आता बघा ते 200 पडलेले आहेत बघा रिसीव्ह अमाऊंट त्याच्या हय येतात हा तर मग ती तुमका मोड ऑफ पेमेंटची विंडो ऑन होतली जर जीपे वगैरे असत तर कॅश असत तर काय करायची गरज नाही कारण बाय डिफॉल्ट कॅश मध्येच असता कॅश कायम कॅश मध्ये केलं जाते हो. ऑनलाईन असेल तर फक्त हलवायचं हो, आता आणि- डायरेक्ट सेव ना यस ओके ओके नो म्हणा प्रिंट विचारता प्रिंट नको आता आपल्याला बस क्लोज करायचा बस हा टेबल क्लिअर झाला बघा. पार्सलचं एक एंट्री करूची आहे. हो मग पार्सलचा काय इंडिक आता सेव्ह झाला तर सेव्ह नाही का तो खायचा होय ना इंडिकाचा एक बिल मला सेव्ह केला तर दिसाक नाही का ह्याच्या टेबलवर मारलेला कॅन्सल केला का ह्याच्यामध्ये एंट्रीज मध्ये येऊन चेक करा एंट्री मध्ये चेक करा कुठे एंट्री ह्याच्यामध्ये रिपोर्ट्स मध्ये केवटी लिस्ट बघा ओके करा तिथे हेच होतं का ते हो 150 अच्छा 12 वाला आणि का दिसता मला त्याचं इथे कॅन्सल डिलीट मारा टेबल आपण हे करून नाही डबल क्लिक करा आणि डिलीट करून टाका नवीन मारा पुन्हा डिलीट मारू हो डिलीट मारा आणि त्या टेबलवर हे करा ओके करा ते आता क्लोज करून बाहेर या सगळं आधी क्लोज करून बाहेर या हा ते प्रिंटर आणलाय तिथून ना तिकडून ना इथं क्लोज हा? कर तो प्रिंटर आणि स्कॅनर इथं पण क्लोज कर सॉफ्टवेअर वाले इले म्हणून सांगा अरे बसवू का विचार मारायचे ओके काय झालं इथे Wait करायचं. क्लोज करा ना हो एक लो तिथून हो की- क्लोज हा तिथूनच हे आता डॅशबोर्डला या झाला सेव्ह केला आता किती नंबरचा होता हे पार्सल होतं हो. ते आता पेड करतो हे आता केवटी केलं ना परत हो. केवटीला झाला क्लोज Skip करा, करायचं skip करा. हा डॅशबोर्डला या हो खाली या सिलेक्ट करायचं ते जर पेड असेल तर फूड बिलला जायचं आणि ते डायरेक्ट कॅश सेव्ह म्हणायचं डायरेक्ट हो आणि जर जीपे असेल तर काय करणार ते प्लस कर प्लस करून ई वॉलेट मध्ये पैसे टाकणार बस सेव्ह करा ओके म्हटलं की प्रिंट वगैरे काढूचे तर काढू शकतात नको असं तर नको म्हणायचा हा क्लोज करून टाका टेबल डॅशबोर्ड या बघा डॅशबोर्ड आता क्लिअर झालेलं असतं ना तुमचं हो झालं ओके दत्ता तो इंडिका वाल्याने 150 दिले हा इंडिका 5 बॉटल आणि snack. इंडिका पाणी बॉटल आणि स्नॅक Snacks, 8 नंबर टेबल पैसा था 8 नंबर इंडिका आहे क्वालिटी Quantity वर. बार बाय बार करू का बरोबर क्वांटिटी 1 लेंटर परत ते लेंटर वॉटर किती वाला 500 ml 10 रुपये आणि काय एक आणि स्नॅक एक हो का बाहेर पार्सल एकच आणि स्नॅक एक एसेंट एंटर एंटर आता एक सेव्ह करून झाला पेड का? करून हो सेव कॅश पेड करा लो ते क्लोज करून टाका पुढे सेव कॅशला काय करायची गरज नाही प्रिंट द्यायची असेल तर प्रिंट द्यायची अदरवाइज नो म्हणायचं झाले आता ओके. नाही दिला. बाकी आता रेग्युलर हे झाले आमचं आता ते एंट्री बघूचे तर कसे ते रिपोर्ट मध्ये जाणार कसले एंट्री पेंडिंग केओटी असत तर इकडे केओटी लिस्टला आणि हा बघूचे असत बिला क्लिअर झाली क्लिअर मग फूड बिल मध्ये उजवीकडे हे बघा इकडे येतील सगळे टेबल नंबर या झाला 200 झाला या एलपी स्ट्रॉंगचा बरोबर रे हा 190 ह्याचा आला
DSC ब्लॅक आणि पाणी बॉटल 150 ह्याचा बरोबर. इंडिका आणि आता रॉयल स्टेकचा काय हा? हा? हे सगळे ऍक्च्युअली आपले लेस करायचे ऍक्च्युअलच बघतो ना आपण हे जमीन आहे ना. नाही नाही डमी नाही. आणि Okay. हे 3410 आहेत ना आणि 810 सकाळचा 3410 कालचा हो मग घरात 7 तारीख नाही 7 तारीखला जाऊ ती Backdate नाही. 7 तारीख तशी नव्हती ना डायरेक्ट, तर आता ऍडजस्ट करून घेऊया आपलं. मग हे डिलीटच करा ना आजची ठेवा फक्त. स्टॉक नको रावा, आजचा हिशोब देताना ते ऍडजस्ट करून घ्यायचं आजचा दिवस. तर स्टॉक साठी मारलेला. ओके स्टॉक साठी मारलेला आहे का? तेवढे स्टॉक लेस होय ना, आता स्टॉक परत जास्त दिसत नव्हतं. हो, हे आता आतमध्ये विला काय आहेत? काय नाही फक्त रॉयल Royal स्टेक Stag. काय काय आहेत? किती नंबर? एक नंबर रॉयल स्टॅग आणि 10 ला पाणी 260 आणि 260. आता झाला का रेट मात्र पहिले सेट करून घेऊया. मी परत सांगतो, रेट नाही तर तुमची गडबड होत राहते. एरोने अप डाऊन एरो वापरला ते एकदम इझी पडत. F1. बरोबर. इथं टेबल सर्व्हिस म्हणजे एसी वालो, बार म्हणजे तुमचं बारचं पण टाकून टाका ना आता बरोबर. दोन्ही रेट एकदम टाका. बार म्हणजे रेग्युलर टेबल बरोबर. आणि अपडेट बटनला क्लिक करा, ओके करा. ओके मारा एंटर. एंटर मारायचं कधी पण, डायरेक्ट शॉर्टकट मला ते कळलं. ठीक आहे. आता जर तुमका जर बार वगैरे काय करताला सांगा बरं. ह्याचा आधी चेंज करायचा बार. बार नको आहे आतमध्ये. ओके ठीक आहे मग बरोबर. आता आयटम वर सिलेक्ट करा, एंटर मारा. नक्की बस सेव्ह बटनला क्लिक करा. आता टेबल रनिंग असा मग रनिंग मग तर तसंच रनिंग ठेवायचं जोपर्यंत फायनल बिल बिल द्या म्हणून सांगणार नाही तोपर्यंत क्लोज करायचा. ओके डॅशबोर्डला येऊन थांबायचं. इथे बघा चार करू. हो क्लोज करा ना. इथे 4-5 भरपूर ऑप्शन ओपन जाऊन राहिलेत बघा वरती. लिस्ट ऑफ बिल्स वगैरे ते क्लोज करा ना. हो क्लिक करा, क्लोज करा. सगळे वर दिसतात बघा काय काय ओपन आता. हा असे आहेत. हो हे क्लोज करू भाई. हो. डॅशबोर्ड पण डॅशबोर्ड ओपन ठेवायचो. आणि यो बाजू तो हॉटेल तो असतात हो हो तो कायमच असतो. हो डॅशबोर्ड एक ठेव. हो आता रनिंग टेबल खायचा सांगा. आता एसी 1 एक ओके बाकी सगळे नॉर्मल असत. हो बाकी नॉर्मल व्हायचा मारता ना. हो सॉफ्टवेअर ओपन करा मॅडम. सॉफ्टवेअर ओपन करा आणि रेट आणि बारकोड एकावी जागी सगळं अपडेट करून घेऊया. एंटर मारा. युजर आयडी पासवर्ड टाका 11 लॉग इन करा. ओके आयटम लिस्टला या सर. ओके आता हे बघा ह्याच्यातले प्रोडक्ट सर्च करा. आयटम मध्ये हे टाका आणि नाव टाका आणि कोणता आहे तो बकाडी लेमन. घ्या बॉटल घ्या हातामध्ये. डबल क्लिक करा त्याच्यावर. ओके ते बारकोड वर आहे. बारकोडचा ऑप्शन आहे बघा ओके. तो का टॅक्स फ्रीच्या खाली बारकोड ऑप्शन आहे बघा. तो सिलेक्ट करा आणि घालून टाका तो. ओके आणि हा स्कॅन मारा. तो बारकोड स्कॅनर हातात घ्या. हो आणि इथे बटन प्रेस करायचं खालचं. हा ते लाईट पेटणार. तो याच्यावर त्या बारकोड मागे जरा ना. हा त्याच्यावर ब्लॅक वर टाका बरोबर रेड कलर त्याचा. हॅलो कुठे आहात? बारकोड आणि दोन्ही रेट येतो. एसी आणि नॉन एसी दोघांचे रेट सगळे एका वेळी चेंज करून टाका. बकाडी लेमन 520 आणि 500. नॉन एसी 500. ओके अपडेट बटनला क्लिक करा मॅडम. ओके करा. ओके ही विंडो एस्केप करा किंवा क्लोज करा. पुढचा घ्या. खाली दुसरा प्रोडक्ट सर्च करा. झालेला बॉटल साईडला ठेवा मग ते रिटर्न ठेवतो. सावकाश ठेवा. पुढचा घ्या मॅडम. डायरेक्ट बारकोड वर या क्लिक करत. हे स्कॅन जे घेत आहे त्याचाच बारकोड ते स्कॅन करा. बरोबर घेतला. होय तो मॅडम घालून टाकायचा. जुना बारकोड असतो तो. हो ओके आला बघा. आता घ्या मॅडम रेट. केलेला आहे
मग केलो ते बारकोड केलं तुझा. अपडेट करा. हा. ओके पुढचा घ्या. इथे घेतलं डायरेक्ट. ऑलरेडी ऍड केलेले आहेत, परत कशाला घेणार? बरोबर ना? आपल्याला ऑलरेडी आहे ते अपडेट करायचं आहे. जर न्यू असतं तर मॅडम केलं असतं, बरोबर ना? कधी वाईट. फक्त बारकोड त्याच्याच टाका बरोबर, तो घालून टाका. 510 आणि 500. स्कॅन करावं, 520 आणि 500. बारकोड स्कॅन करायचंय बॉटलचा. ओके 520 आणि 500. खाली 500. ते समजले ना? टेबल म्हणजे एसी, बार म्हणजे रेग्युलर रेट, रेग्युलर टेबल. अपडेट. ओके क्लोज. पुढचं सर्च करा. डबल क्लिक करा डायरेक्ट त्या प्रोडक्ट वर, डायरेक्ट बारकोड वर या. फक्त स्कॅन करताना तोच प्रोडक्ट. मॅडम तुमचा कर्सर बघा. हो थांबा. पॅडीचं 520. करू हा 520 आणि नॉन-एसी. 500. बारकोड तेवढं जाते 22 पर्यंतच. बारकोड एकदा 8,908 अंकीचा. होय ना? ओके ओके. अपडेट म्हणा मॅडम. नेक्स्ट. सर बोलले तुझ्यासोबत. तेव्हा करता बोलले असते. त्याच्यावर रेड असं पडलं पाहिजे. तीन अंतर लांब म्हटलं. नाव इथून चेंज करू. हो चेंज करू शकतो, नाव पण सगळं करू शकता. जे काय असेल ते एकाच वेळी करून घ्यायचं. 170 AC मध्ये इथून तुम्ही नाव, तुमचा बारकोड, रेट सगळं चेंज करू शकता. समजला? बारकोड कुठे स्कॅन केला? 160. एसी. एकशे 70 बरोबर आहे. ए बी 210 आणि 200 ना. Left. आम्ही आता काय